या इथे मी असे मोठ्या साईजचे महिरप बनवलेले आहेत. यामध्ये आपण असे करंडी ठेवू शकतो किंवा असे दिवे पण लावू शकतो. तर मैत्रिणींनो, कसे काय वाटले हे तुम्हाला मोठ्या साईजचे फुलं? जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब कराल, कारण नव्या यूट्यूबरला गरज असते तुमच्या सपोर्टची. तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब कराल आणि पहा मी हे मोत्याची फुलं कशा प्रकारे बनवलेली आहेत ते. मी सर्व मोत्यामधून वायर एकदा डबल फिरून घेतले, सगळीकडून पांढरे आणि एक गुलाबी करून. आता पुढच्या ह्याच्यातून मी वायर काढलेले. आता परत हे पहा, दोन पांढरे आणि एक हिरवा, दोन पांढरे आणि एक गोल्डनचा मोती मी घातलाय. आता परत एक सोडून पुढच्या ह्याच्यातून सुई काढायची आणि ह्याच क्रमाने पूर्ण करून घ्यायचं. एक गुलाबी, एक हिरवा, एक गोल्डनचा, असं पूर्ण. हे अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतले. तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून ठेवला तरी तुम्हाला करताना अडचण येणार नाही. आता पुढची स्टेप बघूया. या इथे मी वरती वायर काढून घेतले आणि त्याच्यामध्ये पांढरे दोन आणि हिरवे दोन मोती टाकलेले. आणि हे पहा, असं हे हा शेजारचा मोती आहे ना, त्यातून मी सुई. आता परत आपल्याला ही सुई वरती इथं त्या पांढऱ्या मोत्यापाशी आणायची आहे, म्हणजे अशी पांढऱ्या मोत्याची सरळ लाईन दिसते. हे पहा, पांढरे दोन, हिरवे तीन आणि परत पांढरे दोन. आता ह्या हिरव्या मण्यातून सुई घालून घेते मी. आणि परत या पांढऱ्या मोत्यापाशी वरती काढून घेते. चार आणि पांढरे दोन. या हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेते. असं. आता परत वरती काढून घ्यायची सुई. परत वरती सुई काढून घेतली तर पांढऱ्या मोत्यापाशी. इथे एक, इथे दोन, इथे तीन, इथे चार आणि इथे पाच, आणि बाजूला फक्त दोन दोन असं करत जायचं आहे. तर आता परत उलट करायचं आहे. आता परत 4 3 2 1 असायचं आहे आणि साईडने पांढरे दोन दोन मोती टाकत जायचे. तर यानंतर 5, नंतर 4, नंतर 3, नंतर 2 आणि आता आपल्याला 1 करायचं आहे. नंतर 2 आणि 2 नंतर हा आता पुन्हा एक हिरवा घालून करते कंप्लीट. पांढरा एक घालायचा, हिरवा एक घालायचा, हिरव्यातून या पांढऱ्यातून परत अशी सुई वापस घ्यायची. वापस घेतल्यानंतर खालच्या हिरव्या मोत्यातून काढायची. परत एक पांढरा मोती घालायचा आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई घालायची. हिरव्या मोत्यातून घालायची. आणखीन एकदा डबल फिट करते परत. आता आपल्याला सुई त्या पांढऱ्या मोत्यातून सगळ्या काढून घ्यायची खाली, आणि खाली या पांढऱ्या मोत्यापर्यंत मी सुई खाली घेऊन येते. खाली सुई आणलेली. आता एकदा व्यवस्थित बघून घ्या. ही सुई तर मी पांढऱ्या मोत्यापाशी आणली आहे. आता इथून सुई घालायची, इथून ह्या दोन मोत्यातून आणि इथून वरती आपल्याला सुई काढायची या मोत्यापाशी. पूर्ण अशी सुई घालून घ्यायची पूर्ण इथपर्यंत आणि या मोत्यापाशी आपल्याला काढायची. मी काढून घेते.
ह्या इथे मी सुई काढून घेतलेली आहे. आणि आता हे बा हा खालचा एक इथे हे 2 मोती आहेत आणि इकडे हे पांढरे 2 मोती आहेत. तर आता इथं आपल्याला गुलाबी 2 टाकून हे असं आपल्याला सुई घालून घ्यायची. या बाजूचे हे 2 पांढरे आहेत, या बाजूने हे 2 पांढरे आहेत. तर मी इथून ह्यावरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेते. त्या गुल्या मोत्यातून सुई घालायची आणि इकडून पांढऱ्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. हे पहा इथं वरती पांढऱ्या 2 मोत्यातून काढल्यानंतर परत गुलाबी 4 घातले आणि पांढरे 2 घातले आणि या गुलाबी मोत्यातून मी घालून घेते. आणि या पांढऱ्या 2 मोत्यातून परत वरती काढते. आता परत वरच्या 2 मोत्यातून सुई काढते. या इथे गुलाबी 5 आणि पांढरे 2 घातले. आता या गुलाबी मोत्यातून मी परत सुई घालते इकडे आणि या पांढऱ्या 2 मोत्यातून वरती काढून घेते. जेव्हा आता पांढरे 2 टाकलेत, गुलाबी 4 टाकलेत आणि पांढरे 2 टाकलेत. आता या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई वर काढायची. म्हणजे 5 पर्यंत येऊपर्यंत आपण हे शेजारचे पांढरे मोती वापरत होतो. आता इथून पुढं आपल्याला सेपरेट पांढरे इकडून 2 इकडून 2 असे करत शेवट आपल्याला 1 पर्यंत जायचंय. 1 मोती टाकायचा, गुलाबी 1 मोती टाकायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. गुलाबी मोत्यातून काढून घ्यायची. परत एक पांढरा मी मोती टाकते इथे. परत इथं सुई फिरून घेते इथं घेतली आणि आता परत शेवटपर्यंत मी इथपर्यंत परत सुई घेते वापस खाली. पर्यंत आपण आलेलो आहे. या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणायची इथपर्यंत. हे बघा हे मोत्याचे इकडे 2 पांढरे आहेत आणि या बाजूचे 2 पांढरे इकडे आहेत. इथून आता अशी सुई घालते. आता या ठिकाणी मोत्याचा हा पांढरा 1 मोती आहे आधीच वरी, तर आता 1 फक्त टाकते पांढरा आणि 3 गोल्डनची सुई खाली घेते. परत या पांढऱ्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढते आणि पांढऱ्या 2 मोत्यातून वरती सुई काढते. आता इथून पुढे प्रत्येक वेळेस आपल्याला पांढरे 2 मोती घालायचे. 2 आणि गोल्डनचे 5 घातले. त्या बाजूच्या पांढऱ्या 2 मोत्यातून काढून. आता इथून पुढं पांढरे 2, गोल्डनचे 4, पांढरे 2, पांढरे 2, गोल्डनचे 3, पांढरे 2 असं करत क्रमाने जसं हे 2 पान केले तसंच क्रमाने 1 पर्यंत येऊन असं वरती करून परत सुई खालच्या मोत्यापर्यंत इथं आणायची आणि दुसरं पान करायला सुरुवात करायची. तर आता अशी हे पूर्ण पान आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. आता आपलं इथं 5 पर्यंत कंप्लीट झाले. आता परत 4 जेव्हा घ्यायचे तेव्हा इथं पांढरे 2 मोती टाकायचे आणि या बाजूच्या 2 मोत्यातून यावेळेस शेवटचे इथून घ्यायचे, नंतर सेपरेट ओवायचे आपल्याला.
पांढरे 2, गोल्डनचे 3 आणि परत पांढरे 2. या गोल्डनच्या मण्यातून सुई काढून घ्यायची. त्या पांढऱ्या मोत्यातून पण परत काढून घ्यायची. आता पांढरे 2, गोल्डनचे 2 आणि पांढरे 2. पांढरे 2, गोल्डन सहित पांढरे 2. पांढरा 1, गोल्डनचा 1. या पांढऱ्या मोत्यातून परत मी सुई खाली काढून घेते आणि या गोल्डनच्या मोत्यातून घालते. परत एक पांढरा मोती टाकायचा आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून खाली काढून घेते. परत एकदा सुई फिरून घेते. जर तुम्हाला असं बनवायचं असेल वरती स्टँडसारखं, तर इथे पांढऱ्या 2 मोत्यावर गोल्डनचे 5 मोती टाकलेत मी आणि वरती काढून परत 4 असं टाकत हे असं पूर्ण सर्कल मी तयार केले. तुम्हाला असं पाहिजे तर असं ठेवा किंवा असं प्लेन आवडत असेल तर असंही राहू देऊ शकता.